आमचा लहानपणापासूनचा मित्र विजू माने आणि आमचा आणखी एक मित्राचं मी नाव पाहिलं. बहुतेक पहिला चित्रपट आहे का संदीप वेगवेगळे निर्माता म्हणून कुठे कोकणात असतील बहुतेक ते संदीप वेगवेगळे. आपण प्लीज स्टेजवर या. आणि यांचा हा चित्रपट आज त्यांचं म्युझिक लॉन्च होत आहे. खूप बरं वाटलं. विजू असेल, कुशल असेल, अभिजित असेल, संतोष असेल, ही सर्व मंडळी आमच्या ठाण्याशी संबंधित आहेत. त्यांचा प्रवास आमच्या गडकरीच्या कट्ट्यावरून सुरू झाला अजून. आणि मला आजही कुशल आठवतोय माझ्या एकांकिका स्पर्धेमध्ये मी जेव्हा घेतली होती आणि त्यावेळी तो पडला होता. त्याचं ओठ पूर्ण फाटले होते, पूर्ण रक्ताने नाहत होता, तरी सुद्धा त्याचा तो अभिनय आणि ती एकांकिका त्याने पूर्ण केली होती. मला आजही तो दिवस आठवतोय. अभिजित असेल बालनाट्यापासून, संतोष असेल आणि विजू लहानपणापासून बालनाट्य असेल. अभिजित पानसे त्या ठिकाणी त्यांचे त्या काळचे बॉस ना किंवा मार्गदर्शक सिनियर अभिजित पानसे या ठिकाणी आहेत. ही सर्व मंडळी, मी जरी राजकारणात होतो तरी थोडीशी रंगभूमीची खाज आहे, नाटकाची खाज आहे, त्याच्यामुळे या सगळ्यांच्या संबंधित असतो. त्यांचा स्ट्रगल्स आला मी पाहत असतो. मला कधी कधी वाटतं की सकाळच्या भोंग्यातून तुम्ही प्रेरणा घेतली का, पण मला वाटतं नसावी. लोक बोलत असतात, अरे काय हे सगळे शिव्या देतात, काय तू पाहतो. मी नेहमी पाहतो. मी आता माननीयांना म्हणालो की तुमच्या आम्ही रील्स पाहतो म्हणून. कधी कधी त्या शिव्यांचा वापर करावासा वाटतो उत्तर देताना, परंतु थोडंसं संस्कार आहे. मीडियाचं पण काय बोलायला पाहिजे ते तर ते परत घेऊ शकतो, पण कधीतरी चुकून निघतील. परंतु एरवी जेव्हा डोकं सटकतं तेव्हा या सगळ्या भरची सगळ्या शिव्या आमच्याकडनं पण येतात. म्हणजे थोडी भीती वाटते कोणतरी रेकॉर्ड करेल म्हणून, पण येतात. कधीतरी होईल व्हायला अशी मला वाटतं, कधीतरी होईल व्हायला, परंतु असेल तर असेल. परंतु आमची सर्व मंडळी खूप स्ट्रगल करून या क्षेत्रामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे. आणि यांची जी दोस्ती आहे ना, ही खरंच एक उदाहरण आहे. संपूर्ण फिल्म जगताला उदाहरण आहे की सगळेजण त्या क्षेत्रातले असून सुद्धा एकत्र आहेत. त्यामुळे या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि लोक नावं ठेवत असतात, परंतु नेटफ्लिक्सवरती वगैरे आपण हिंदी सिनेमे पाहतो, डब केलेले सिनेमे पाहतो, त्यात घाणेरड्या शिव्या दिलेल्या असतात. अगदी वा वा छान छान काय शिव्या दिल्यात वगैरे असं प्रेक्षक म्हणत असतात. परंतु आपली मराठी मुलं शिव्या देतात ॲज अ चित्रपटाचा भाग, सिरियलचा भाग म्हणून, तेव्हा आपण त्यांना टोकत असतो. थोडंसं मराठी प्रेक्षकांनी आणि स्ट्रगलर्सला बघणाऱ्यांनी जे कौतुक करतात त्यांचं ठीक आहे, परंतु जर त्यांच्यावर टीका करत असतील तर थोडंसं ते सोडून द्या तुमचा स्वभाव. कारण शेवटी लोकांना जे पाहिजे ते द्यावं लागतं, हा चित्रपटसृष्टीचा नियम आहे. आणि ह्या पूर्ण टीमला आपण एकदा विजू सगळ्या ठाण्यातल्या जे स्ट्रगलर आहेत पॉलिटिक्समधले त्या सगळ्यांना आपण एकदा बोलूया आणि एखादा चांगला आपण आपला शो करूया. या सर्व मंडळींना मी आमंत्रण देतो त्याकरता. आमची ठाणेकरांची टीम आहे. तुम्हाला सगळ्यांना नायकांना हार्दिक शुभेच्छा. आणि ही जी काही मैत्री आहे ही अशीच कायम राहो आणि वृद्धिंगत हो. आणि एकदा गोव्याला पण जाऊया. मला बोलवलं तर मी नक्की आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मस्के सर, तुम्ही अगदी तंतोतंत बोललात. कारण कुठलीही भाषा त्याची समृद्धी ओव्यांबरोबर शिव्यांनी सुद्धा